कोचेस. चलो जोरदार क्लॅपिंग करणार आहोत आपण. अश्विनी ढाळेचा आज पण तिने ऍड केली की नाही, आमचे मिस्टर काय काय जॅकेट शेरवानी स्पेशालिस्ट आहेत म्हणून. म्हणजे स्वतःचा एक्सपिरियन्स सांगता सांगता पण ऍड करते. ओके, चलो जोरदार क्लॅप करू. आता आपण जाणार आहोत अजून एक एक्सपिरियन्स, सुषमा वंजारी ताई. जोरदार क्लॅप. कंटिन्यू. आला काय नाशिक वरनं कुठं कुठं दर्शन करून? नमस्ते ताई, अजूनही प्रवास चालू आहे. भारी मी की. सुषमा वंजारी सांगलीला राहते. वयाच्या 22व्या वर्षापासून मी आरोग्य खात्यात काम करायला सुरुवात केली आणि हळूहळू हळूहळू माझं वजन वाढत होतं. शारीरिक तक्रारींकडे पूर्णपणे दुर्लक्ष होतं. 2022ला असं झालं की माझे गुडघे आता बिलकुल बंदच पडणार. माझी तक्रार ज्याच्याकडे मी दुर्लक्ष करत होती ती तक्रार हळूहळू वाढत गेली. मला 2000 सालापासून किडनी स्टोनचा त्रास होता. मला वयाच्या जवळजवळ 50व्या वर्षापासून मला बीपीचा त्रास चालू झाला. 50शी नंतरच माझं वजन वाढायला लागलं. कारण पाळी बंद व्हायची असेल की तेव्हा हॉर्मोनल इम्बॅलन्स होतो. भरपूर गोष्टी ज्या आरोग्य खात्यात काम करून सुद्धा ज्याचं कुठलीच जाणीव नव्हती, काय खायचं काय प्यायचं, वजन वाढतंय म्हणून खाणं कमी केलं आणि नोकरीमुळे तर स्वतःकडे दुर्लक्ष होतच होतं. पण गुडघेदुखी अशी तीव्र वाढत गेली होती की मी जवळजवळ मी 3 ते 4 वर्ष मी कोणाच्याही घरी कुठलाही प्रवास नोकरीशिवाय मी कुठेही करत नव्हते. का तर माझा गुडघा वळत नव्हता. माझा गुडघा अचानकच बंद पडायचा. म्हणजे मला गुडघ्याच्या ज्या तक्रारी इतक्या असह्य होत गेल्या होत्या की घरात पण माझी चिडचिड वाढत चालली होती आणि घरातलं वातावरण अक्षरशः ढवळून निघालेलं होतं. आणि 2024ला तर असं ठरलं की आता आपण नी रिप्लेसमेंटच करायचं. पण मला कोल्हापूरच्या डॉक्टरांनी एकच सांगितलं की पहिला वजन कमी कर आणि नंतर नी रिप्लेसमेंट कडे बघूया. आणि जेव्हा बोन डेन्सिटी तपासली तेव्हा कळालं की माझ्या शरीरामध्ये -2 पर्यंत हाडांची झीज झालेली आहे. म्हणजे माझी हाडं ठिसूळ झालेली आहे. मूळ कारण काय तर माझ्या शरीरामध्ये कॅल्शियम हे जातच नव्हतं. म्हणजे हाडं ती कॅल्शियम शोषून घ्यायची त्यांची क्षमता त्यांनी बंद केलेली होती. आणि ह्या सगळ्या कारणांमुळे किडनी स्टोन होतोय म्हणून कॅल्शियम युक्त पदार्थ खायचे नाही, कॅल्शियमच्या गोळ्या खायच्या नाही. खूप काही गोष्टी मी पाळत होते. पण काय आयुष्यात काय आपलं काय बरं नव्हतंच. आणि त्याच वेळेला मी डॉक्टरांनी वजन कमी करा म्हटल्यावर स्विमिंग चालू केलं. स्विमिंग चालू केलं तर मी संध्याकाळी थकायला लागले. दिवसभर ऑफिस, संध्याकाळी स्विमिंग आणि रात्री 9-9 वाजेपर्यंत झोपायची. मुलं म्हटले आई प्रोटीन खायला पाहिजे. मग आता प्रोटीन म्हणजे आपण नॉनव्हेज खात नाही. पनीर शिवाय खरंच सांगते मला माहीतच नव्हतं काय काय खावं आणि प्रोटीन आपल्या पोटात जातंय म्हणून. म्हणजे हा पण आपल्या आयुष्यामध्ये आपल्या ताटामध्ये ते नव्हतंच. मला 2024ला यमाटे सर भेटले. यमाटे सरांनी मला सांगितलं की तुम्ही शतायुषी ग्रुप जॉईन करा मॅम. मी शतायुषी ग्रुप जॉईन केला आणि 7:30 वाजता उठणारा प्राणी अक्षरशः सरांनी इतकं छान म्हणजे मला हळू 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 मॅडम 6:45ला फक्त आपली लिंक ऐकायला चालू करा, बाकी काही करू नका म्हटले. लिंक ऐकत ऐकत कधी मी पहाटे उठून मी योगा व्यायाम करायला लागले मलाच कळालं नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्यात सुरुवातीला मी सकस संतुलित आहार जो चालू केला ते माझ्या शरीराला एक म्हणतो ना की ताकद देत गेलं आणि त्या ताकदीमुळेच कदाचित मी सकाळी लवकर उठायला चालू केलं. आणि हळूहळू सकस संतुलित आहार, योगा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला हा सकाळचा जो आरोग्याचा रेडिओ आहे ना त्याचा माझ्यावर खूप चांगला परिणाम झाला की मी माझ्या स्वतःमध्ये खूप काही बदल केला. आणि ह्या बदलामुळेच मी जेव्हा 31 डिसेंबर 2025ला रिटायर झाले तेव्हा मी सगळ्यात पहिलं माझ्या सगळ्या आजारांना बाय बाय केलं. 3 महिन्यामध्ये 17 किलो वजन कमी केलं. 3 महिन्यामध्येच माझी बीपीची गोळी बंद झाली. आणि मी जेव्हा पण आता मी अजूनही कॅल्शियम, व्हिटॅमिन डी ह्याचे टेस्ट करते तर माझी ती लेवल अगदी ओके असते. आणि मी माझ्या ऑर्थोच्या डॉक्टरांना पण दाखवलं तर ऑर्थोचे डॉक्टर मला एकच बोलले की तुम्ही जे करताय ते करा. तुमचा हा सकस संतुलित आहार तुम्ही बिनधास्त घ्या आणि तुमचा मात्र योगा व्यायाम कधीही बंद करायचा नाही. ज्या दिवशी हे बंद कराल त्या दिवशी परत तुमच्या गुडघ्यांच्या तक्रारी येणार आहे. आणि आता खरं सांगायचं म्हणजे ताई 10 दिवस झाले प्रवासात आहे
सगळ्यांचे पाय असे टम्म टम्म सुजलेले आहेत. पण आपले पाय जरी दिवसभर प्रवास करून थोडे सुजतात, सकाळी उठलं की एकदम नॉर्मल असतात. मी चालू शकते, कितीही पायऱ्या चढू शकते. थोडं थोडंच दुखतं दुखतं म्हणून म्हणते, कारण आता वय वर्ष 59 आहे ना. एवढी 58 वर्षाची झीज मी कसं काय म्हणेल लवकर लगेच बरी होणार म्हणून. पण खूप छान वाटतंय, की शतायुषीच्या मार्गदर्शनामुळे आणि हा सकस संतुलित आहाराच्या मदतीनेच आज मी माझा हा प्रवास करू शकते. थँक शतायुषी. थँक माझे सर्व मार्गदर्शक. थँक मॅम. चलो जोरदार क्लॅपिंग करणार आहोत. जरा जरा आवाजात प्रॉब्लेम होता ना? काय मलाच हम्म. होता? हो. नाही आणि नाही, मला त्यांना होता. स्वतःला वाटायला लागलं की अरे माझ्यातच आहे का काय, म्हणून मी आपले ओके होऊ दे, आता कळायला लागलंय. चलो जोरदार क्लॅप करू आपण सुषमाताईंसाठी. आणि आता आपण जाणार आहोत आजचा आपला टॉपिक. कारण का की मी सांगितलं होतं माझा एक्सपिरियन्स देते, आणि याच्याच बद्दल आजच्या याच्याबद्दल आता तो मी उद्याला देईन माझं. कारण का की आज आपल्याला 2 फ्युअल इन्फॉर्मेशन आहेत आणि खूप महत्वाचे आहेत, दोन्हीच्या दोन्ही, ज्याच्यामुळं हे कळतं कधी, खूप लेट कळतं. अस्तित्व असतं पण जाणवतं मी नसण्याचं अस्तित्व